कुठल्याही प्रकारचा अपहार झालेला नाही. त्या ठिकाणी सरपंच राणी मुंजाची पिसाळ आहे, माझी आई उपसरपंच आहे. आणि तुम्ही प्रत्यक्षात ज्यावेळी गावातल्या लोकांना विचारताल खाली ग्राउंड लेवलला काय झाले ते लोक सांगतील. कारण राजकारणात विरोधाच्या ठिकाणी विरोध असावा, पण खालच्या पातळीवर जाऊन बोलणारा मी कार्यकर्ता नाही. कारण ते पाकिटवरले कार्यकर्ते रिचार्ज जेवढं मारलं तेवढंच बोलतात. पहिला विषय तुम्ही जे म्हणले अकाउंटचा, तर माझ्या आईनंच आधी झेंड्याची दोरीसुद्धा ओढली ना उपसरपंच असताना. त्याच्या पलीकडे तुम्हाला आणखीन काय सांगायचं. सगळं काय आहे ते सरपंचाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली 5 वर्ष. राष्ट्रवादी पक्षामध्ये होता त्यावेळेस बंडू जाधवांनी तुमची चौकशी लावली होती आणि तुम्हालाच उमेदवारी आता दिली असा आरोप. चौकशी म्हणून नाही, पण खासदार साहेबांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तर स्टाफ नसल्यामुळं त्यांनी दिलेलं ते पत्र होतं की इथं स्टाफ उपलब्ध करून द्यावा आणि त्याची चौकशी करावी. हॉस्पिटल चौकशी करावी म्हणजे काय, तिथं स्टाफ नाही म्हणूनच बोलले ना ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांचं काम केलं आहे. त्याच्यात आमच्या चौकशी लावण्याचा कुठं विषय आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, ते दर निवडणुकीला मला तर वाटते 3 महिन्याला पक्ष बदलतात. त्यांनी जे सांगितलं की मी 5 महिन्याला म्हणजे 5 पक्ष बदलले आतापर्यंत. 12 वर्षात 7 पक्ष. पण मी का इथं सगळे कार्यकर्ते आहेत. त्याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, इथून गेल्यानंतर कोणालाही विचारा, मी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत होतो, शरद पवारसोबतच ते आत्तापर्यंत होतो. पण त्यांचं काय म्हणणं आहे, नेते बदलले. बाबाजानी साहेब काँग्रेसमध्ये गेले पण मी राष्ट्रवादीत होतो. वरपुडकर साहेब भाजपमध्ये गेले, मी राष्ट्रवादीतच होतो. बाबाजानी साहेब अजित पवार गटात गेले, आपलं भांबळे साहेब, पण मी राष्ट्रवादीतच होतो. ते जे सांगायलेत ना हे तिकडे गेले, हे त्याच्यासोबत आहे. विटेकर साहेब अजित पवार गटात गेले, पण मी पवार साहेबासोबतच होतो शेवटपर्यंत. पण वाटाघाटीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं आघाडीच्या जागेमधून मी शिवसेनेच्या तिकिटावर उभं राहिलेलं आहे. ते खात्रीनिशी सांगतायत की 100% खरं सांगतो म्हणतायत की चव्हाण नावाचा कोणतरी गुत्तेदार आहे, त्यांच्याकडून 60 लाख रुपये घेतले. ते चव्हाण आणखीन मी जिवंत आहे ना. आणि राहिला विषय कमिशनचा विमिशनचा, माझ्या बाबतीत तुम्ही या 10 गावातच नाही जिल्ह्यात विचारा, कधी कोणाचा चहासुद्धा मी पिलेला नाही आतापर्यंत आणि याच्या पुढेही पिणार नाही. ते दोन्ही सगळीकडे हात ठेवतात. ते कालच्या विरोधकांच्या बाईटमध्ये तुमचं असं देखील आहे की पैसे त्यांनी वाटू शकतात असं म्हणताय. तिथून पैसे वाटणार नाही, आमच्याकडे कशाचे पैसे आले. आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहेत. तुम्ही आम्हाला काम सांगा, अर्ध्या रात्री कुठेही उठून येऊ, तुमच्यासाठी सेवेत राहू. पण आम्ही पैसे वाटत, डॉक्टर आहे ते मोठा आधार हॉस्पिटलवाला, त्याच्या फॉर्ममध्ये गरिबांना मदत करतात ना. ते जातात म्हणे तिकडे, म्हणजे लोक तिथं पेशंट जातात, पैसे नसते तर राहू द्या म्हणतात. इथं तुम्हाला 2-3 पेशंट आता अवेलेबल आहेत. तुम्हाला बोलायचं असेल तर ते बोलतील तुम्हाला. कालचं उदाहरण सांगतो मी. माटेगाव या ठिकाणी ॲक्सिडेंटचा एक उमेदवार मयत पावला, त्याला त्याची डेड बॉडीसुद्धा दिली नाही पैसे भरल्याशिवाय. अशा पद्धतीचं ह्यांची सेवा आहे. हे जे सांगायलेत ना, मी इकडे सेवा करायला आलो, मोफत द्या ना सेवा. 5 रुपयाची पावती फाडा, रुग्णाला मोफत सेवा द्या ना तुम्ही. तुमचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, खूप पैसे कमवले, खूप माया जमिली तुम्ही. आता समाधानी राहा थोडं, द्या आता मोफत सेवा म्हणा. ती बी सेवाच आहे ना एक प्रकारची. नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या परभणीच्या एरंडेश्वर सर्कलमध्ये आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी रितेश काळे यांना मिळाली आहे, तर भाजपाकडून डॉक्टर स्मिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार रितेश काळे आहेत. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आता जनतेसमोर जात आहे तुम्ही आणि कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही इथले स्थानिक मुद्दे म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, काही रस्त्याचे प्रश्न आहेत. या भागामध्ये जवळपास 10 वर्ष झालं डांबराचा एकही रस्ता झालेला नाही. या भागामध्ये दळणवळणाची कुठलीही व्यवस्था नाही. आरोग्याची तर खूप मोठी हेळसांड आहे. गावं इकडं आहेत पूर्णेच्या या साईडला आणि पूर्णा क्रॉस करून कंटेश्वरला PSC. अशा पद्धतीचा कार्यक्रम शासनात चालू आहे. पण याच्यानंतर एरंडेश्वर PSCला हे सगळे 10 गावं अटॅच करून त्याला तिथं मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचं काम आम्ही करू. बरं, जिल्हा परिषद शाळेच्या काय अवस्था आहे सध्या तुमच्या सर्कलमध्ये? 11 गावात जिल्हा परिषद शाळेच्या काय अवस्था आहे? जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघितली असतील तर विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण विद्यार्थी संख्येच्या तुलनेमध्ये त्यांना मूलभूत सोयीसुविधा कुठल्याही मिळाल्या नाहीत आतापर्यंत. शाळेला इमारत नाही, वर्गखोल्या नाहीत, विद्यार्थ्याला बसायला डेस्कसुद्धा नाहीत. इतकी बिकट अवस्था या सर्कलमध्ये जिल्हा परिषद शाळेची झालेली आहे.
तुम्ही शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवताही तुमचे खासदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे संजय जाधव, यांच्या माध्यमातून काय विकास झाले? सन्माननीय खासदार साहेबाच्या माध्यमातून आत्ताच सांगायचं झालं तर आम्ही आयरवाडी जे गाव आहे माझ्या सर्कलमध्ये, तिथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 50 लाख रुपयाचं साहेबांनी मंजूर केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून त्या गावात म्हणजे जागेवर डिलिव्हरीची व्यवस्था होईल. याच्यानंतर तिथे एक सिस्टर आणि तिथं स्टाफ अवेलेबल होईल. बिल्डिंगचं काम चालू आहे. तुमच्या एरंडेश्वरमध्ये जो काही PSC दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, तो बाहेरून चांगला दिसायला आहे आणि मधून सगळं फर्निचर हे ते सगळं म्हणजे बोगस काम केल्याचा आरोप होतो विरोधात. नाही, बोगस वगैरे कुठलंही काम नाही. तुम्ही आता तिथून जाताना बघितलं असेल, तिथं मोठ्या प्रमाणात मला वाटते आठवड्यात 30 ते 40 ऑपरेशन फॅमिली प्लॅनिंगचे होतात. ते दवाखाना बंद आहे जे विरोधक म्हणालेत, तसं कुठल्याही प्रकारचे त्याला तथ्य नाही. तुम्ही आता जरी बघितलं असेल, रोजचं OPDचं रजिस्टर बघा, OPD पण रोज चालू असते. तिथं 2 MO हजर असतात आणि बाकी स्टाफ आहे. मोठ्या प्रमाणात स्टाफ तिथं नाही आहे, आम्हाला ते माहीत आहे, परंतु 2 MO तिथं रेग्युलर असतात. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये देखील सदस्य होतात आणि उपसरपंच देखील तुमच्या आई वगैरे होत्या असं कळते. काही अकाउंटचा म्हणजे खाते क्रमांक जोडून काही असा काही अपहार झाल्याचा आरोप होतो? कुठल्याही प्रकारचा अपहार झालेला नाही. त्या ठिकाणी सरपंच राणी मुंजाजी पिसाळ आहे, माझी आई उपसरपंच आहे. आणि तुम्ही प्रत्यक्षात ज्यावेळी गावातल्या लोकांना विचारताल खाली ग्राउंड लेवलला काय झाले ते लोक सांगतील. कारण राजकारणात विरोधाच्या ठिकाणी विरोध असावं, पण खालच्या पातळीवर जाऊन बोलणारा मी कार्यकर्ता नाही. कारण ते पाकिटवरले कार्यकर्ते रिचार्ज जेवढं मारलं तेवढंच बोलतात. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीचा नाही. मी 15 वर्ष झाले या ठिकाणी काम करतो आणि प्रत्येक माणसाला माहिती आहे मी काय काम केले 15 वर्ष. त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल काय बोलायची जास्त हे नाही. राहिला विषय तुम्ही जे म्हणले अकाउंटचा, तर माझ्या आईनं साधी झेंड्याची दोरीसुद्धा ओढली नाही उपसरपंच असताना. त्याच्या पलीकडे तुम्हाला आणखीन काय सांगायचं? सगळं काय आहे ते सरपंचाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली 5 वर्षात. ते ज्यावेळी 10 वर्ष 15 वर्ष ते नगर त्यांच्याकडं होतं, त्यावेळी मला वाटते 75 वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य होऊन आत्तापर्यंत गावाला पाणी मिळालं नाही. पण जवळपास 14 महिने झालं गावाला पूर्ण पाणी मिळते आणि फिल्टरचं पाणी मिळते. साधं पाणी नाही, काही नाही, राटीहून पाणी येते आणि फिल्टरचं पाणी लोकांना रोज मिळते. तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये होता त्यावेळेस बंडू जाधवांनी तुमची चौकशी लावली होती आणि तुम्हालाच उमेदवारी आता दिली असा आरोप देखील. चौकशी म्हणून नाही, पण खासदार साहेबांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं स्टाफ नसल्यामुळं त्यांनी दिलेलं ते पत्र होतं की इथं स्टाफ उपलब्ध करून द्यावा आणि हॉस्पिटलची चौकशी करावी. हॉस्पिटल चौकशी करावी म्हणजे काय? तिथं स्टाफ नाही म्हणूनच बोलले ना ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांचं काम केलं आहे. त्याच्यात आमच्या चौकशी लावण्याचा कुठं विषय येते? दवाखान्याचा विषय मांडला ते त्यांचं काम आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत, 1.5 लाखाने निवडून येतात, त्यांचं काम आहे तेव्हाच येतात ना ते. आणि ते जे सांगतात मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, ते दर निवडणुकीला मला तर वाटते 3 महिन्याला पक्ष बदलतात. त्यांनी जे सांगितलं की मी 5 महिन्याला म्हणजे 5 पक्ष बदलले आतापर्यंत. 12 वर्षात 7 पक्ष बदलले. कोणी मी का? इथं सगळे कार्यकर्ते आहेत. त्याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, इथून गेल्यानंतर कोणालाही विचारा, मी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत होतो, शरद पवारसोबतच ते आत्तापर्यंत होतो. पण त्यांचं काय म्हणणं आहे, नेते बदलले. बाबाजानी साहेब काँग्रेसमध्ये गेली, पण मी राष्ट्रवादीतच होतो. वरपुडकर साहेब भाजपमध्ये गेली, मी राष्ट्रवादीतच होतो. बाबाजानी साहेब अजित पवार गटात गेले, आपलं भांबळे साहेब, पण मी राष्ट्रवादीतच होतो. ते जे सांगायलेत ना की हे तिकडे गेले, हे त्याच्यासोबत आहे. विटेकर साहेब अजित पवार गटात गेले, पण मी पवार साहेबासोबतच होतो शेवटपर्यंत. पण वाटाघाटीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं आघाडीच्या जागेमधून मी शिवसेनेच्या तिकिटावर उभं राहिलेलं आहे. ते खात्रीनिशी सांगतायत की 100% खरं सांगतो म्हणतायत की चव्हाण नावाचा कोणतरी गुत्तेदार आहे, त्यांच्याकडून 60 लाख रुपये म्हणजे घेतले. ते चव्हाण आणखीन मी जिवंत आहे ना. आणि राहिला विषय कमिशनचा विमिशनचा, माझ्या बाबतीत तुम्ही या 10 गावातच नाही जिल्ह्यात विचारा, कधी कोणाचा चहासुद्धा मी पिलेला नाही आतापर्यंत आणि याच्या पुढेही पिणार नाही. भाजपाकडून देखील स्मिता कदम जे डॉक्टर आधार हॉस्पिटलचे मालक आहेत, त्यांच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिली, कसं बघताय? त्यांचा या ठिकाणी काही संपर्क नाही, ते राहतात नांदेडला. परंतु भाजपची नीती अशी आहे की पैशाच्या जोरावर कुठली निवडणूक जिंकायची, कुठेही उमेदवार उभा करायचा, मनमानी करायची, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा आणि मताची पोळी भाजून घ्यायची. पण आमचे हे गण आहे, इथं सुज्ञ मतदार राहतात, त्यांची कुठल्याही प्रकारची डाळ शिजणार नाही. येणाऱ्या तुम्हाला 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 9 तारखेला मी पुन्हा तुम्हाला वाईट देतो, निकाल लागल्यानंतर ते निकाल वेगळा असेल.
ते म्हणतात की आम्ही भूमिपुत्र आहेत, पूर्णा तालुक्यात शिक्षण झाले त्यांचं धोत्र्या गावी, आणि ते म्हणतात तसं जर काय असेल तर मग वालूरचा उमेदवार, परतूर तालुक्यातला उमेदवार कावलगावला देखील दिला आहे, चुडव्याला देखील दिला आहे असं म्हणतात. वालूर तालुक्यातला उमेदवार नाही, ते भूमिपुत्राचा विषय असा आहे की ह्या सर्कलच्या गावामध्ये त्यांचं गाव नाही म्हणून लोक त्याला म्हणतात की हे बाहेरचा उमेदवार आहे. ह्या 10 गावामध्ये त्यांना स्वतःचा मताचा अधिकार नाही ना, आणि ते राहतात नांदेडला, त्यांचं गाव धोत्रा नाही आहे, त्यांना दत्तक दिलेलं आहे तिथं, त्यांचं गाव लिमगाव आहे. बरं, कसा प्रतिसाद येतात तुम्हाला, कसा प्रतिसाद चांगला आहे. तुम्ही आता इथं थांबलेला कोणाला विचारू शकता. येणाऱ्या 7 तारखेला लोक प्रचंड मताने मशाली समोरचं बटन दाबून आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत, यात कुठल्याही प्रकारची आमच्या मनात शंका नाही. 2 गणाचे उमेदवार कोण आहेत आणि त्या ठिकाणी कशी पोझिशन? 2 गणाचे उमेदवार आमच्या कातनेश्वर गणाचे उमेदवार आहेत, चापके म्हणून, कानोपात्रा भारत चापके आणि शोभा रुस्तुम मोरे आयरवाडी गणाचे. दोघे निवडून येतील, मोठ्या फरकाने निवडून येतील. परभणी महानगरपालिकेवर देखील तुमची म्हणजे सत्ता आली, चांगल्या पद्धतीनं निवडून आला त्या ठिकाणी. काय होईल जिल्हा परिषद? जिल्हा परिषदला मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाच्या जागा निवडून येतील अशी आम्हाला आशा म्हणण्यापेक्षा असा विश्वास आहे. कारण भाजपने या आमदाराकडे सर्व एबी फॉर्म सोपवल्यामुळं मोठ्या प्रमाणात स्थानिक भाजपच्या लोकांनी. कोणत्या आमदारांनी कोणाकडे एबी फॉर्म सोपवले? मेघना बोर्डीकर यांनी इथल्या स्थानिक आमदार गुट्टे साहेबांकडे जे भाजपचे उमेदवारावर निवडणूक लढवली अपक्ष आमदारानं, त्याच्यामुळं प्रॉपर जे भाजपचे उमेदवार आहेत, मूळ भाजपचे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्याच्यामुळं ते काही हे अन्याय सहन करणार नाहीत, त्याचा फायदा आम्हाला होईल आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना उभाटाच्या जागा निवडून येतील. काही ठिकाणी यशवंत सेनेच्या माध्यमातून गुट्टे साहेबांना मित्रमंडळाच्या वतीने उमेदवार दिले आणि काही ठिकाणी भाजप कोण दिले. काय याच्यामध्ये काय इनपुट आहे त्यांना? त्याच्यामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहेत तिथे यशवंत सेनेचा उमेदवार करायचा आणि भाजपला उमेदवारी द्यायची, मताची विभागणी करायची. आणि तिथे एखादा ओपनचा उमेदवार समजा आता ओबीसी कास्टमधून उभं राहिला, मताची विभागणी करून सगळी मताची विभागणी झाल्यानंतर भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी कसा निवडून आणायचा त्या पद्धतीचा ते दोन्ही सगळीकडे हात ठेवतात. ती कालच्या विरोधकांच्या बाईटमध्ये तुमचं असं देखील आहे की पैसे त्यांनी वाटू शकतात असं म्हणताय, तिथून पैसे वाटणार नाही. आमच्याकडे कशाचे पैसे आले? आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत. तुम्ही आम्हाला काम सांगा, अर्ध्या रात्री कुठेही उठून येऊ, तुमच्यासाठी सेवेत राहू, पण आम्ही पैसे वाटत. डॉक्टर आहे ते मोठा आधार हॉस्पिटलवाला, त्याच्या फॉर्ममध्ये गरिबांना मदत करतात ना, ते जातात म्हणे तिकडे, म्हणजे लोक तिथं पेशंट जातात, पैसे नसले तर राहू द्या म्हणतात. इथं तुम्हाला 2-3 पेशंट आता अवेलेबल आहेत, तुम्हाला बोलायचं असेल तर ते बोलतील तुम्हाला. कालचं उदाहरण सांगतो मी. माटेगाव या ठिकाणी ॲक्सिडेंटचा एक उमेदवार मयत पावला, त्याला त्याची डेड बॉडीसुद्धा दिली नाही पैसे भरल्याशिवाय. अशा पद्धतीचं ह्यांची सेवा आहे. हे जे सांगायलेत ना, मी इकडे सेवा करायला आलो, मोफत द्या ना सेवा, 5 रुपयाची पावती फाडा, रुग्णाला मोफत सेवा द्या ना तुम्ही. तुमचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, खूप पैसे कमवले, खूप माया जमिली, तुम्ही आता समाधानी राहा थोडं, द्या आता मोफत सेवा म्हणावं. ती बी सेवाच आहे एक प्रकारची. काय तुमच्यासोबत व्यवहार 2021 मला जरा खंजीर मारली होती, तर मग 7 दिवसात 7 लाख रुपये बिल झालं. तर 1 रुपया कमी केला नाही आमचा. आता रिक्वेस्ट केली का कमी करा म्हणून? नाही केली ती, पण आता काय 5 वर्ष आता निवडून आल्याच्या नंतर काहीच करू शकणार नाही. राजूभाई नवगरीचं आपलं चापकी होती ना मागल्या भरला, तर ते 5 वर्षात एकदा पण आले नाही तिकडं. तर आता हे 9 वर्ष झालं आमचे भैया करायलेत काम, गोरगरीब लोकांचं सगळं त्याला सहकार्य आहे. मायबाप तुम्ही नांदेडच्या आधार हॉस्पिटलला गेले होते ट्रीटमेंट घ्यायला, त्यांनी काही सवलत वगैरे तुम्हाला पैसे नसतील शेतकऱ्याच्या पोराला द्यायला? नाही दिलं नाही, काहीच दिलं. आधी भरून घेतात, पैसे आधी भरावं लागतात ऑपरेशनच्या. सवलतीचा तर विषयच नाही तिथं काही. काय पोझिशन राहील आता 9 तारखेला 7 तारखेला? 7 तारखेच्या मतदानानंतर 9 तारखेला निकाल आहे. त्या निकालामध्ये एक गोष्ट अशी आहे की परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि आमदार राहुल पाटील आणि आता विशाल कदम शिवसेनेमध्ये गेले तिकडं, आणि खासदार साहेब 35 वर्षापासून राजकारण करतात या ठिकाणी. काय पोझिशन राहील? परभणी जिल्हा जसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्याचप्रमाणे पूर्णा तालुकासुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी 6 जागेमधल्या 4 जागा शिवसेनेच्या निवडून येतील, याच्यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. विरोधकांचं काय होईल तुमच्या? विरोधकांचं तुम्हाला 9 तारखेलाच कळेल विरोधकाचं काय होईल. तर तुम्ही 3 नंबरला जाताल म्हणजे, गेल्या वेळेस 4 नंबरला होते म्हणजे यावेळेस 3 नंबरला जातो. मी गेल्या वेळेस 2 नंबरला होतो, ते 4 नंबरला त्याचं पाकिट रिचार्ज उरली ते मनावर घेऊन पाकिट कमी जास्त झाले की ते 4 नंबर 3 नंबर 2 नंबर होते. मी 2 नंबरला होतो, 1 नंबरचं काम केले 10 वर्षात, त्याच्यामुळे मी आता 1 नंबरलाच राहील. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते
एरंडेश्वर सर्कलचे जिल्हा परिषदेचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार रितेश काळे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बहुमतानं आणि मताधिक्यानं मी निवडून येईल असा विश्वास त्यांना आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, पूर्णा, परभणी.